नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात बाजारामध्ये जळीस्थळी दिसणारी एक भाजी म्हणजे मटार। आज त्याच मटारची करंजी आपण करणार आहोत। पारंपरिक पदार्थ आहे, महाराष्ट्रीयन क्युझिनमध्ये ह्या सीझनमध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे। अनेकांच्या घरी मटार आले की ही करंजी बनतेच। तोच पदार्थ आज मी माझ्या पद्धतीने तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। एकदम खुसखुशीत खस्ता करंजी कशी करायची ह्याची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला करायची सुरुवात। सगळ्यात पहिले आता आपण मटार करंजीचं पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 वाट्या मैदा घेतला आहे, तो आपण ह्या बाउलमध्ये घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला रवा घालायचा आहे। हा रेग्युलर रवा जो असतो तो आहे, अर्धी वाटी घालूया म्हणजे छान खुसखुशीत होतील। त्याच्यानंतर इथे मी घेतलं मीठ, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सोबतच एक 4 चमचे तेलाचं आपल्याला मोहन घालायचं आहे। कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहे। इथे मी 4 चमचे तेल जे आहे ते छान कडकडीत गरम करून घेतलं आहे, ते घालूया। हे आता चमच्यानी मिक्स करून घेऊया। गरम असतं कारण तेल, त्यामुळे हाताला चटका बसू शकतो। गरम तेलाचं मोहन घातलं की आपल्या ज्या करंज्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात आणि बराच वेळ कुरकुरीत राहायला मदत होते। नाहीतर काही वेळा काय होतं, मटारनी जर पाणी सोडलं सारणामध्ये तर करंजी जी आहे आपली ती नंतर मऊ पडते लवकर। तर तसं न होण्यासाठी थोडंसं छान कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं। आता हे जे मोहन आपण घातलं ते ह्या पिठाला छान लावून घेऊया। इथे जे आपण मोहन घातलं ते मी पिठाला छान चोळून घेतलं आहे। तुम्ही इथे बघू शकता, ह्याची जर मूठ वळली तर छान घट्ट मूठ वळली जाते। ह्याचा अर्थ मोहन जे आपण घातलं ते परफेक्ट आहे। आता थोडं पाणी घालून ह्याचा आपल्याला घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे। खूप सैलही नाही आणि एकदम खूप घट्टही नाही, असं आपल्याला बनवायचं आहे ह्याचं पीठ। थोडं पाणी घालू आणि मळून घेऊ। इथे आपलं पीठ जे आहे ते आता छान मळून घेतलं आहे। झाकण ठेवणार आहे ह्याच्यावरती आणि एक अर्धा तास आपल्याला ह्याला मुरत ठेवायचं आहे। आणि दुसरीकडे आता आपण मटारचं जे आपल्याला सारण तयार करायचं आहे, स्टफिंग तयार करायचं आहे, ते तयार करून घेऊया। म्हणजे तेही अर्ध्या तासात छान थंड होईल आणि आपलं पीठही छान मुरेल। मग आपण करंज्या करायला घेऊ। आता आपण मटारचं स्टफिंग बनवतो आहे। त्याच्यासाठी एक बाउल आपले जे हिरवे मटार असतात ते घेतलेत मी, फ्रेश जे असतात शेंगांचे, ते फ्रोझन घ्यायचे नाहीत, फ्रेश घ्यायचे। आणि ते मी असे ना ओबडधोबड छान मिक्सरला वाटून घेतलेत। तुम्ही बघू शकता एकदम पेस्ट केलेली नाही आहे, ओबडधोबड वाटलेत। असेच आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत। आता आपण ह्याचं स्टफिंग म्हणजे मसाला तयार करूया। त्याच्यासाठी इथे मी आता ह्या पॅन गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये आपण तेल घालूया। एक पळी तेल घालतो मी त्यामध्ये। आपलं तेल आता इथे तापलं आहे। आता मी ह्यामध्ये घालणार आहे थोडंसं जिरं आणि अर्धा चमचा मोहरी। ऑप्शनल आहे मोहरी, तुम्हाला आवडत असेल तर घाला। आणि आधी हे आपण बाजूला ठेवूया। आणि इथे मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची ह्यांची पेस्ट करून घेतली, खरडा करून घेतला आहे, तो आपल्याला एक चमचाभर यामध्ये घालायचा आहे। एकदम बारीक वाटलेलं नाही आहे, थोडंसं जाडसर आहे। एक ते 1.5 चमचा इथे घेतलं आहे, ते घालूया आणि 1-2 मिनटं ह्याला परतून घेऊया। आपलं आलं, लसूण, मिरची इथे आता परतलं गेलं आहे। आता आपण ह्यामध्ये घालूया थोडंसं हिंग, एक छोटा अर्धा चमचा आणि 1 चमचाभर हळद। 2 मिनटं परतून घेऊ आणि लगेचच हे जे आपण मटार घेतलेत अर्ध बोबडे वाटून, ते ह्यामध्ये घालूया। परतून घेऊया। इथे एक 4 ते 5 मिनटं मी मटार छान परतून घेतले। जी मटारचा भरडा आपण केला तो, हा ताजा मटाराचा भरडा आहे, त्यामुळे हा लगेच शिजतो। आता ह्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे घालायचे आहेत। मी इथे 2 बटाटे घेतलेत, छान उकडून त्याचं साल काढून घेतलं आहे। हे आता मी कुस्करून यामध्ये घालणार आहे। मीडियम आकाराचे बटाटे आहेत 2, ते घालूया आपण।
आणि मिक्स करून घेऊया. इथे आपला बटाटा मटार छान मिक्स झालेत. आता ह्यामध्ये मी घालणार आहे धने जिऱ्याची पावडर, साधारण 1 चमचाभर बाजूला ठेवूया. त्यानंतर आता आपण घेऊया गरम मसाला, साधारण एक अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे, तो पण घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्यामध्ये. ओलं खोबरं घेतलं आहे छोटी वाटी भरून, ते घालूया. आणि वरनं आपण घालणार आहोत कोथिंबीर. आता हे सगळं मीठ, मसाले, नारळ, कोथिंबीर आपल्याला ह्या बटाटा आणि मटारबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान मिक्स करून घेऊया. आपले सगळे जिन्नस इथे मिक्स झालेत. आपलं मटारचं स्टफिंग जे आहे ते तयार झालं आहे. मी गॅस बंद करतो आणि हे आपण गार करून घेऊया. आपलं पीठ आता एकीकडे छान भिजलं आहे, स्टफिंगही गार झालं आहे आणि एकीकडे गॅसवरती मी तेल ठेवलं आहे तापायला, जेणेकरून आपल्या करंजा होईपर्यंत तेल तापेल. तर आता आपण थोड्या थोड्या करंजा करून घेणार आहोत. एक 8-10 करंजा आपण करणार आहोत आणि तळणार आहोत. तुम्हाला जितक्या करायच्या आहेत तितक्या तुम्ही करू शकता. मग एकमार्गी तळू पण शकता, तुमच्यावरती आहे कसं करायचं ते. एकीकडे करता करता पण तुम्ही तळू शकता. आता हा जो आपण पिठाचा गोळा घेतला तो जरा मळून घेऊया. पीठ मळून घेतलं आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करूया. साधारण आपण पुरीला घेतो तेवढेच गोळे करायचे आणि मी ते ह्या बाउलमध्ये ठेवतो. इथे आपण जे गोळे करून घेतले त्यातला एक गोळा घेतला आहे, त्याची आपण पुरी लाटून घेऊया. खूप पातळ नाही आणि एकदम जाड पण नाही अशी पुरी आपल्याला ह्याची लाटायची. आता हे जे स्टफिंग आपण केलं त्यातलं 1 चमचाभर स्टफिंग यामध्ये घालूया आणि ही करंजी जी आहे ती पण बंद करून घेऊया. मी याला मुरड घालणार आहे, तुम्ही कातण्याने काटू सुद्धा शकता. इथे मी थोड्याशा करंजा करून घेतल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेणार आहोत. आपण करंजा करत असतानाच तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामुळे तेल आता तापलं आहे. आता आपण ह्यातली एक एक करंजी तेलात सोडूया. तुम्ही इथे बघू शकता आपल्या करंजा आहेत त्या छान फुगल्या आहेत. आता दोन्हीकडनं छान रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या करंजांना छान रंग आला आहे आणि छान खस्ता झाल्या आहेत, क्रिस्पी झाले आहेत. आता आपण त्या काढून घेऊया आणि अशाच पुढच्या तळून घेऊया. मंडळी, तुम्हाला आजची ही करंजीची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.